महापालिकेच्या नूतन आयुक्त श्रीमती संचिता मोहपात्रा यांनी त्यांचा पदभार स्वीकारला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त श्रीमती संचिता मोहपात्रा यांनी त्यांचा आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला। साधारण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी महापालिका आवारात त्यांचे आगमन झाले। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यांचे स्वागत केले। त्यानंतर आयुक्त मोहपात्रा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। त्यांनी मुख्यालयातील आयुक्त दालनात जाऊन आपल्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला। त्यावेळी त्यांना महाराष्ट्रीयन फेटा परिधान करण्यात आला। महापालिका स्थापनेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त म्हणून महिला अधिकारी महापालिकेला मिळालेल्या आहेत। श्रीमती मोहपात्रा या 2020च्या IAS महाराष्ट्र केडरच्या अधिकारी आहेत। त्या आपल्याला कामाबद्दल अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय आहेत। अमरावती जिल्हा परिषदेमध्ये त्यांना CEO म्हणून उत्कृष्ट कामही केलेले आहे। दरम्यान सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझी टीमसोबत जोमाने काम करेल, असा विश्वास नूतन आयुक्त संचिता मोहपात्रा यांनी व्यक्त केलेला आहे। नमस्कार, माझं नाव संचिता मोहपात्रा आहे। आज मी आयुक्त सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका ह्याचा पदभार स्वीकार केलेला आहे। सर्वप्रथम सर्व सांगलीकरांना मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे की मला खूप विलंब झालं पदभार स्वीकार करताना, बिकॉज ऑर्डर्स खूप अचानक पडले आणि तेव्हा माझ्या नियोजित सुट्टी असल्यामुळे मी बाहेर होते, त्यामुळे मला पदभार स्वीकार करता आला नाही। पण आता आज मी पदभार स्वीकार केलेले आहे आणि आपण सर्वांनी माझ्यावरती जे विश्वास ठेवलेले आहे आणि माझ्याकडून जे अपेक्षा आहेत ते नक्की मी पूर्ण करण्यासाठी माझ्या पूर्ण टीम सोबत जोमाने प्रयत्न करेन। धन्यवाद।